स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। ढालगाव तालुका कवठेमहांकाळचे सुपुत्र अमन राज अहमद तांबोळी यांची उत्तराखंड येथे होणाऱ्या नॅशनल गेम्ससाठी सायकलिंगमधून निवड झालेली आहे। अमन जवळपास 2019 पासून सायकलिंगमध्ये नॅशनल स्पर्धेसाठी निवडला जाणारा सांगली जिल्ह्यातील एकमेव खेळाडू आहे। उत्तराखंड येथे होणाऱ्या नॅशनल गेम्ससाठी महाराष्ट्रातून 9 मुलांची आणि सांगली जिल्ह्यातून एकमेव अमन तांबोळी यांची निवड झाल्यानं त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय। अमन राज अहमद तांबोळी हा ढालगावमधील सर्वसामान्य परिवारात जन्मलेला मुलगा। लहानपणापासूनच सायकलिंगचे वेड असल्यानं राज अहमद तांबोळी यांनी केबल व्यवसायातून परिस्थितीवर मात करत अमनच्या इच्छाशक्तीच्या जोरावर भारतातील केरळ, झारखंड, हैदराबाद, कर्नाटक, पंजाब, दिल्ली, कोलकाता, राजस्थान, हरियाणा या राज्यांमध्ये झालेल्या नॅशनल स्पर्धेमध्ये भाग घेतला आला। ढालगाव सारख्या ग्रामीण भागातून आणि सर्वसामान्य परिवारातून एक नॅशनल सायकलपटू तयार होणं हे सांगली जिल्ह्यासह ढालगावसाठी कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे।